चटपटीत अशी संडे स्पेशल वेगळ्या राज्याची स्पेशल अशी झालमुरी तयार आहे। कशी दिसते नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी कोमल आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज संडे आहे, आज आपण वेगळं काहीतरी ट्राय करणार आहोत, दुसऱ्या राज्याचीच रेसिपी ट्राय करणार आहोत। पण आपल्याला स्वयंपाकाला जरा सुट्टी भेटेल आणि मुलांनाही काहीतरी वेगळं वाटेल असे ट्राय करणार आहोत। तर आपण ट्राय करणार आहोत कोलकाता स्टाईलची झालमुरी। हा एक स्ट्रीट स्टाईल प्रकार आहे, भेळपुरी सारखा किंवा ओली भेळ सारखाच प्रकार आहे, पण ओली भेळ नाही किंवा भेळपुरी नाही, तर खूपच वेगळे आहे। चला तर सुरुवात करूया झालमुरी बनवायला। पुरी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले झालमुरीचा मसाला बनवून घेणार आहे। तर मी इथं माझ्याकडे गरम करायला ठेवली होती, ती आता गरम झाली आहे, म्हणजे मी आधीच केली होती थोडीशी। तर याच्यात आपण झालमुरीचा मसाला बनवण्यासाठी 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप, वेलदोडे ते आपण आतमधले घेतले आहे, पाला काढून टाकल्यावरचा, आणि 7 ते 8 मिरी हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं। थोडंच भाजायचं, खूप चटके नाही द्यायचे। वास यायला सुरुवात झाली मसाल्याचा की गॅस बंद करून टाकायचं आणि हे सगळे मसाले मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। ह्याच्यात लाल मिरची पण टाकतात, पण आपण वरनं हिरवी मिरचीची तुकडे टाकणार आहे, खूपच तिखट होईल म्हणून मी नाही टाकली। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता याच्यात। चला, हा माझा मसाला भाजून झाला आहे व्यवस्थित, आता हा मी मिक्सरमध्ये वाटून घेते। आपला झालमुरीचा मसाला रेडी झाला आहे। चला तर आता आपण झालमुरी बनवायला सुरुवात करूया। झालमुरी करण्यासाठी मी रेडी आहे। मी इथं मुरमुरे घेतले आहे आणि अशा पद्धतीने तयारीसुद्धा करून घेतली आहे झालमुरीची। चला तर मग आपण एक एक साहित्य टाकायला सुरुवात करूया। इथं मी 1 वाटी मुरमुरे घेतले आहे, त्याच्यानंतर अर्धा वाटी किंवा तुम्हाला हवं त्यानुसार फरसाण टाकलेला आहे, त्याच्यानंतरून बटाटा शिजवलेला, त्याच्यानंतरून वाटाणे आणि चणे, त्याच्यानंतरून टमॅटो तुम्हाला हवं तेवढं, त्याच्यानंतर हिरवी मिरची, त्याच्यानंतर खूप सारा कांदा अशा पद्धतीने, आणि ऑप्शनल आहे पण छान दिसावं म्हणून कोथिंबीर, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट स्किप नाही करायची, गरजेची आहे। 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची। त्याच्यानंतरून ह्या भेळचा जीव की प्राण किंवा ह्या स्ट्रीट फूडचा जीव की प्राण म्हणजे झालमुरी मसाला 1 चमचा व्यवस्थित सगळ्या साईडनी पसरून घ्यायचं। त्याच्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं, झालमुरीमध्ये आपलं लोणचं असतं त्याच्यावरचं हे तेल आहे ते यूज होतं, ते अशा पद्धतीने सगळ्या साईडनी टाकून घ्यायचं। सगळ्यात महत्त्वाचं, जी काही चव येते झालमुरीला ते ह्या तेलामुळं आणि मस्टर्ड ऑइलमुळे येते। तर 1 चमचा मी मस्टर्ड ऑइल टाकून घेणार अशा पद्धतीनं। तर तुम्ही पाहत असाल किती सुरेख दिसते। आता सगळ्या गोष्टी आपल्या टाकून झालेल्या आहे, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 चमचे घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जेव्हा कराल तेव्हा शक्यतो बाउल नका घेऊ, आपण भेळ खायला जातो वगैरे तिथं मोठी पातेलं असतात, घरातलं जे मोठं पातेलं आहे ते घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं। तर तुम्ही पाहत असाल खूप सुरेख दिसते। तर ही झाली आपली झालमुरी तयार। चला तर आता आपण सर्व करून घेऊया हिला व्यवस्थित अशी स्ट्रीट स्टाईलने। कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट करून। सर्व करूया। खरं तर हे पेपरच्या कागदामध्ये दिले जाते, पेपरच्या कागदात खाणं चांगलं नसतं, हे आपण कागदात खाणं चांगलं नसतं खरं तर, पण आपल्याला जर दाखवायचं असेल तर मग काय। तर या पद्धतीने भरून घ्यायची व्यवस्थित अशी। आता वरून थोडासा कांदा, या पद्धतीने थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे, आणि लिंबू, मगाशी पण मी लिंबू टाकला आहे।
या पद्धतीने थोडंसं लिंबू, या पद्धतीने ही झाली आपली झालमुरी तयार. नक्की ट्राय करा, नक्की सांगा कशी झाली आहे, तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पटीत अशी संडे स्पेशल, वेगळ्या राज्याची स्पेशल अशी झालमुरी तयार आहे. कशी दिसते नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.